career since 2012. Banking, staff selection, IBPS, TCS, RRB, SBI, scholarship Navodaya, गणितीय Olympiad, सैनिक स्कूल, G-Champ, Abacus and Brain Gym, Abacus, Foundation, Standard 1st to Standard 8. रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी, बुलढाणा. मोबाईल नंबर 9921739550 आणि 9503162595. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी चिखलीमध्ये विदर्भातील सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन केलं गेलं. या दहीहंडीसाठी प्रमुख आकर्षण म्हणून त्यांनी सैराट फेम रिंकू राजगुरू आणि बॉलिवूड हिरोईन जरीन खान यांना आमंत्रित केले होते. चिखली हे व्यापारी शहर आहे आणि जवळपासच्या 100 गावांसाठी बाजारपेठ म्हणून चिखलीच उपलब्ध आहे. चिखली नगर परिषद आणि विधानसभा दोन्ही भाजपच्या ताब्यात असल्यानं सर्वप्रथम स्त्रियांच्या आरोग्यासाठी आवश्यक स्वच्छतागृहांची येथे उभारणी करायला हवी होती. एवढ्या मोठ्या बाजारपेठेमध्ये किमान एका स्वच्छतागृहाची सुविधाही चिखली नगर परिषद आणि लोकप्रतिनिधी उभारू शकले नाहीत. पुरुषांचं ठीक आहे, त्यांना ITI आणि अनेक लहान गल्ल्या केवळ आपल्या लाजेवर धार मारण्यासाठीच आहेत. पण असं वाटतं, पण मावाल्यांचं काय? आपल्या बेरोजगारपणावरून लक्ष वळवण्यासाठी दहीहंडीसारख्या कार्यक्रमाचं आयोजन करतात का? दहीहंडीसारखा धार्मिक कार्यक्रम त्याच्या प्रचारासाठी लाखो रुपये आणि नाचायला गर्दी जमवायला ज्या नट्या आणल्या जातात त्यांना आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा त्या जनतेच्या पैशातून जनता मायमाऊलीसाठी एक स्वच्छतागृह आपण बांधू शकत नाही? विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून तिचा राज्यभर प्रचार करता. आता सर्वात मोठी म्हणजे वर हंडीऐवजी का रांजण बांधणार आहे का? दहीहंडी छोटी झाली तरी चालणार नाही का? वाचलेल्या पैशातून जी माझी माय सोमवारच्या बाजाराला येते तिच्यासाठी एखादं सुलभ स्वच्छतागृह बांधता येणार नाही का? सर्वात मोठ्या दहीहंडीचं भूषण एकच दिवस मिरवता येईल, पण त्याऐवजी विदर्भातील सर्वात मोठे शेतकऱ्यांच्या मुलासाठी पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र का उभारत नाही? गरीब पण होतकरू मुलींसाठी विदर्भातील सर्वात मोठी आणि सुरक्षित अभ्यासिका का तयार करत नाही? आणि अशा कार्यक्रमाला एखाद्या संत महात्म्य किंवा श्रीकृष्ण चरित्र सांगणाऱ्या एखाद्या साध्वीला बोलवण्याऐवजी विविध चित्रपटामध्ये हावभाव करून लोकांना वाममार्गाला लावणाऱ्या नट्यांना का बोलवलं जातं? स्त्री देहाचा बाजार म्हणून आपली तुंबडी भरणाऱ्या या नट्या यांना प्रमुख आकर्षक म्हणून दहीहंडीसारख्या धार्मिक कार्यक्रमाला बोलवलं हे किती योग्य आहे? या दहीहंड्या भाजपसारख्या संस्कारी पक्षांना आयोजित करणं किती योग्य आहे? एकीकडे संत महात्मे आणि प्रभू श्रीरामांसारख्या चारित्र्यवान लोकांच्या नावाने मतं मागायची आणि दुसरीकडे दहीहंडीच्या नावावर मुंबईवरून नाचायला किंवा हात हलवायला यांना आणायचं हे किती योग्य आहे? विदर्भामध्ये नागपूर नंतर चिखली हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रमुख शहर मानलं जातं आणि या शहरांमध्ये संस्कार कायम ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी या शहराचं वैभव कायम ठेवलं होतं. परंतु चिखली शहरात मागील काही वर्षांपासून दहीहंडीच्या नावावर होणाऱ्या या फालतूगिरीमुळे संघाचे नाक असलेली चिखली शहर आणि चिखली शहरातील संघ दोन्ही बदनाम होत आहेत. त्यामुळे संघ कमी पडतोय की संघाला डावललं जात आहे असा प्रश्न सामान्य लोकांना पडतोय. तरी दहीहंडीसारख्या धार्मिक कार्यक्रमातून काहीतरी विधायक स्वरूपाचा संदेश समाजात जायला हवा की दहीहंडीला दुसऱ्या तमाशाचं रूप मिळेल? या प्रकारे दहीहंडीचे आयोजन करावे याचा विचार सुज्ञ लोकप्रतिनिधींनी करायला हवा. सिटी न्यूज बुलढाणा. महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण. पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा. या धर्तीवर 50 लोकांपासून 5000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल. मोबाईल नंबर 9822897747 आणि 9011065879 आणि 7743951901. श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा. 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 940458 8319 आणि 9130 83 30 24.